नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. अखेर या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यावर तोडगा, तर एकूण 7 मागण्या मंजूर. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. शासकीय कर्मचाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची सचिव, महिला बाल विकास आणि महिला बाल विकास आयुक्त तर अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि त्यात कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यावर तोडगा निघून तब्बल 7 मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. तर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आता या मागण्यांवर अंतिम मंजुरी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कोणत्या 7 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, चला तर पाहूया. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून आता लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता ग्रॅज्युटी देण्याचेही मान्य केले आहे. तर मोबाईलही तत्काळ मिळणार आहे. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेशही त्वरित देण्यात येणार आहेत. संप काळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. तसेच सर्व कारवाईचे आदेशही मागे घेण्याचे मान्य करण्यात आलेले आहे. संपकाळ आणि कोरोना काळात राहिलेल्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित करण्याविषयीचाही सकारात्मक विचार सरकारने केलेला आहे. तर 10वी पास मदतनीसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. वरील मागण्यांवर सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली असून आता मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा विषयही मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.